आणि हे जे मी करतोय, मी हे जे वागतोय, हे फक्त तुमच्याकरता करतोय. या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये फक्त जळगाव जिल्ह्याचं लक्ष नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. जे 40 रेडे फुटून गेले म्हणणारा संजय राऊत, त्याला माझं चॅलेंज आहे, त्याला पहलवान उतार दे मेरे सामने. त्या सुरेखाताई अंधारेला ती माझी बहीण आहे, तिला माझं आव्हान आहे. तुम्ही धरणगावच्या कोट बाजाराच्या सभेत बोलून गेला होता की ह्या रेड्याला आम्ही कापणार आहोत. हा रेडा तयार आहे, हा तयार आहे. तुझ्याकडे कापणारा माणूस कोणी तलवार घेऊन उभा आहे का, त्याची तलाश हा गुलाबराव पाटील करतोय. यांनी मला आव्हान केलं होतं मित्रांनो की मी गद्दार आहे. त्यावेळेस मी सांगितलं होतं विधानसभेत की आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी जवळ राहून आम्ही उठाव केलाय, उठाव. आणि आज तुम्हाला सगळ्यांना पटलं असेल तर गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला नसता तर 2 वर्षामध्ये जे करोडो रुपयाचे काम झाले ते आज होऊ शकले नसते. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. काल परवाकडे संजय राऊत येऊन गेले धरणगावमध्ये. ऐसा पाऊस पडला, ऐसा पाऊस पडला, टांगा पलटी घोडे फरार. आता माझं आव्हान आहे, तुम्ही म्हटले होते ना का जिथं 40 लोक उभे आहे तिथं 40 ठिकाणी आम्ही शिवसैनिक उभे करू. तो कौन है तेरा शिवसैनिक बताओ. कौन उभं राहायला तयार आहे आमच्या समोर, उसका नाम बताओ. हे सगळे पळपुट्टे आहे. यांना आयात करण्याला माणूस आणावं लागेल, दत्तक पुत्र नाम निश्चित करावं लागेल. हीच आमची पहिली विजयाची या ठिकाणी नमुना आहे. मेरे जिस्म में और मेरे जान में बाला साहब का नाम है. मेरे जिस्म में और मेरे जान में बाला साहब का नाम है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.